या इथे फक्त मला एकच महत्त्वाचा मुद्दा इथे आज महाराष्ट्राच्या राजकारणात जो आलेला आहे की SC ST मध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्र सरकारने याचा घाट घातलेला आहे आणि अनंत बदर नावाचे निवृत्त माजी न्यायाधीश यांच्या अंडर एक कमिटी बसवण्यात आली आणि या कमिटीने एक अहवाल 1 एप्रिलला त्यांना सादर केलेला आहे शासनाला. पण दुर्दैवाने ही जेव्हा बदरांची कमिटी होती तेव्हा कुठच्याही जातीच्या कुठच्याही नेत्यांना किंवा सामाजिक किंवा राजकीय नेत्यांना बोलवण्यात आलं नाही आणि हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की एकतर कोणाला न बोलवता कोणाला विश्वासात न घेता हा अहवाल तयार करण्यात आला. त्याचबरोबर हा अहवाल आज त्याच्याबद्दल पहिल्यांदा 15 एप्रिलपर्यंत आता 30 एप्रिलपर्यंत त्याच्यावरती हरकती मागण्यात आल्या. अजूनही तो अहवाल जो जनतेच्या समोर ठेवायला पाहिजे तशा पद्धतीचं कुठचाही ठेवले नाही. त्या अहवालामध्ये काय आहे हे अजून कोणाला माहीत नाही आणि त्याच्यावरती काय सूचना हरकती कशा घ्याव्यात हा जनतेपुढे पडलेला प्रश्न आहे.